मित्रांनो, शिक्षणाचं मानवी जीवनात किती महत्व आहे हे सांगणारा एक उद्गाता मित्रांनो महाराष्ट्रात होऊन गेला. आणि विशेष म्हणजे तो उद्गाता या पुण्यातच होऊन गेला. आणि त्याचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुलेने एज्युकेशन, विद्या याच्याबद्दल जे भाष्य केलं आहे ते इतर कुणीही केलं असेल आजपर्यंत असं मला वाटत नाही. महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले होते, नीट ऐका, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. मित्रांनो, माणसाच्या अंगभूत जे काही दुर्गुण आहेत त्याच्यामध्ये पाशवी वृत्ती, हिंसा आणि राजकीय प्रवृत्ती याचा समावेश आहे. या प्रवृत्तीवर संस्कार करून त्याचं रूपांतर प्रेम, अनुकंपा, अहिंसा आणि शांतीमध्ये करण्याची फक्त शिक्षणात आणि केवळ शिक्षणातच ताकद असते. पण केवळ पुस्तकी शिक्षण मित्रांनो उपयोगी पडत नाही. अनेक दहशतवादी माणसं, अनेक अतिरेकी माणसं हे शिक्षित असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ओसामा बिन लादेन इज अ गुड इंजिनियर. Those pilots who destroyed 10 towers were excellent computer software engineers. आणि म्हणून आपल्याला जे शिक्षण हवं आहे ते शांती, सुख, समाधान, सत्यम, शिवम, सुंदरम यांचे संस्कार करणाऱ्या शिक्षणाची आज मानवजातीला आवश्यकता आहे. संस्कार करणारे शिक्षण माणसाच्या मनावर कसा उमटवणारे हवे. एज्युकेशन ऑफ द हार्ट इज द हार्ट ऑफ एज्युकेशन. मनाचे, हृदयाचे शिक्षण अतिशय महत्वाचे आहे. शांतीचं वास्तव्य मित्रांनो आपल्या मनात असतं आणि म्हणून मनावर शिक्षण संस्कार होणं हे अतिशय आवश्यक आहे. प्रत्येक माणसांचं अंतर्गत आणि बाहेरचं रूप असतं. माणूस कसा दिसतो, गोरा आहे की काळा, उंच आहे की किड्डा, या गोष्टी गौण असतात. माणसाचं खरं स्वरूप त्याच्या अंतरंगात सटलेलं असतं. त्याचा स्वभाव, त्याचं चारित्र्य, त्याच्यात असलेले अंगभूत गुण याला महत्व आहे. माणसाच्या अंतरंगात त्याच्या व्यक्तिमत्वाचा 90% भाग असतो, तर त्याच्या बाहेरच्या शरीरामध्ये केवळ 20% भाग असतो. मित्रांनो, थोडासा विचार करा. महात्मा गांधी किंवा मदर तेरेसा यांचे फोटोग्राफ तुम्ही पाहिले असतील. ते फार स्वरूपवान नव्हते, पण त्यांच्या अंतरंगात महात्म्यांचे गुण होते. आणि म्हणून मित्रांनो आपण त्यांना वंदन करतो, त्यांच्या पुढे नतमस्तक होतो. माणूस हा एका झाडासारखा असतो. झाडाची खोलवर जाणारी पण न दिसणारी असंख्य मुळं झाडाला पानं, फुलं, फळं देतात. तसंच मित्रांनो माणसाच्या बाबतीतही असतं. मनाचं शिक्षण देणारा अभ्यासक्रम तेजज्ञान प्रतिष्ठाननं तयार केला आहे. आणि या शिक्षण क्रमाचा फायदा हजारो मुलांनी घेतलेला आहे. त्यांनी त्याचा तो शिक्षण क्रम पुरा केलेला आहे. आणि त्यातून त्या मुलांच्या एक तेजस्वी व्यक्तिमत्व घडवलं आहे. म्हणून तेजज्ञान, मी काय म्हणतोय पुन्हा लक्षात घ्या. म्हणून तेजज्ञान हे केवळ प्रतिष्ठान नाही,
तर ते विश्वशांती निर्माण करणारं विश्वविद्यालय आहे. तेजज्ञान इज नॉट ओनली अ फाउंडेशन बट इट इज अ युनिव्हर्सिटी. तेजज्ञानचे प्रवर्तक सरश्री यांचे मी आभार मानतो, त्यांना मी अभिवादन करतो. गुड मॉर्निंग, पीस, हॅपी थॉट्स. इस वीडियो को लाइक और शेयर जरूर करें. साथ ही अपने अभिप्राय हमें कमेंट करके जरूर बताएं. हैप्पी थॉट्स तेज ज्ञान और सर श्री तेज ज्ञान चैनल को आज ही सब्सक्राइब करें और लेटेस्ट अपडेट्स सबसे पहले पाने के लिए बेल आइकन को दबाएं. धन्यवाद.